आता मी इथे कामावर आलो आहे. इथे गॅरेजवर आलो आहे. इथे आल्यावर एक प्रॉब्लेम झाली. इथे मी आलो तर बघितलं, दुकान खोललं तर बघितलं की दुकानाच्या समोर कोणतरी कार लावून गेले BMW. धुवायची आहे काय माहिती नाही. तर बरोबर दुकानासमोरच लावून गेले. धुवायची असते तर फोन पण केला असता, म्हणजे पार्किंगच केली आहे कार. पार्किंग केली आहे ठीक आहे, पण दुकानाच्या समोर करणं जरुरी होतं का? साईडला नसतं पार्किंग करायचं. प्रॉब्लेम हे झाला की तिकडे मी स्कूटी बाईक पण धुवू शकतो, असं मी कसं तरी ॲडजस्ट करून धुईन, पण कार कसं लावणार मी? म्हणजे मग दुकानामध्ये कार धुवायचे जास्त पैसे येतात. म्हणजे असा बाईक धुतले तर कमी पैसे घेतात, कार वगैरे धुतले तर जास्त पैसे घेतात. म्हणून मी हमेशा प्रिफर करतो कार वगैरे धुवायला. आणि तिथं रिक्षा वगैरे, टेम्पो वगैरे आहे कुठलीच गाडी येत नाही. कार आणि बाईक, स्कूटी येते. स्कूटी बाईकमध्ये तर जास्त प्रॉफिट भेटत नाही, तर माझ्याकडे काय ऑप्शन नसला, कारचा बसला. पण त्याच्यामध्ये पण असं आहे, कोण माहिती नाही कधी लावून गेला. एकदम दुकानाच्या समोरच कार लावली. आता मग धंद्याची वाट लागली ना, मग काय करायचं आता? कार आली तर मग काय करू आता? मला करावं लागेल. नुकसान कोणाचं होणार? मला तर जॉब आता पगार भेटेल पण असं नुकसान होतं ना. म्हणजे गाडी लावतात त्यांना पण समजायला पाहिजे होतं. म्हणजे समोरच लावून गेलं. तर कोण करतं काय माहिती, जाणून यूज करतात की त्यांना माहिती नसतं. लॉक पण करून गेले बाहेरून आतमध्ये. बंद तर करतं काच तोडून, काय फायदा नाही तोडून, फालतूमध्ये भांडण नाही. यार तरी पण यार लगभग अर्धा एक तास व्हायला आला, अजून ज्याची कार आहे तो आला नाही. मी येईल की नाही त्याची पण गॅरंटी नाही आहे. तुम्ही आलाच नाही तर मग काय करायचं? तर अजून प्रॉब्लेम आलेला आहे. तर असं करतात ना. एक चीज ठीक केलं तर दुसरी काय ना काहीतरी खराब होते. दुसरी ठीक केली तर काय ना काहीतरी, ते असंच आहे. कुठलं पण काम केलं ना काय ना काहीतरी प्रॉब्लेम येतेच आहे. एक प्रॉब्लेम ठीक करा, दुसरी प्रॉब्लेम येते, दुसरी प्रॉब्लेम ठीक करा, तिसरी प्रॉब्लेम येते. अरे इथं भाडं वगैरे द्यायचं आहे. भाडं तर ते असं नाही की त्यांना नाही सांगत तर भाडं घेणार नाही. मला नाही द्यायचं, त्याच्यावर द्यायचं ते काय केला त्यासाठी द्यायचं, तर असं तर नाही भाडं तर घेणार नाही. तर भाडं घेणं पैसे तर जातातच जातात. आणि आमच्या धंद्यात लोक असं फालतूगिरी करतात. मग दाखवलं सगळं तर एकदम असं दुकान समोर गाडी लावली आहे बाहेर लॉक करून, आणि ज्याची गाडी आहे तो पण गायब आहे. आता आलाच नाही तर मग किती 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 नुकसान होईल, किती वेळ मग असा अशी राहील उभी गाडी. आणि ते काय ऑप्शनच नाही आहे. ते काय करायचं, कशी काढायची गाडी? म्हणजे हँड ब्रेक लावला असेल तर धक्का देऊन तर फायदा आहे नाही, म्हणजे गाडी हलणारच नाही. आणि गेट पण लॉक आहे. ते खोलून धक्का दिला असता, हँडल पकडला असता, तर गेट पण लॉक करून गेला. ऑप्शन काय बसला तर शिसा तोडायचा, शिसा तोडला तर आणि तेव्हा आला तर भांडण होईल. तर काय करायचं? लवकर नाही काढून गेला नाही त्याची कार, नाही जे त्याचा कार सगळं त्याची जिम्मेदारी आहे गाडी असते. अगर त्या प्यारी असेल त्याला काढून द्यायचा. ती BMW आहे, नॉर्मल कार नाही आहे. असे फालतू गेले ना कसं पहिला हा विचारला नाही करा त्यांच्या कारला पण काय, त्यांच्या कारला पण काय होऊ शकतं. आता दुकान समोर लावले काय झालं तर लागलं गाडीला तर त्यांचंच नुकसान आहे. मी तर बरेन की तुम्हाला कोण बोललेलं की लावायला, समजायला पाहिजे ना. आता नुकसान करता बघ तुला वाटतं आता काय